अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. श्रावण महिना सुरू झाला आहे. प्रत्येक जण यथाशक्ती परमेश्वराची उपासना करत आहे, आराधना करत आहे. काही घरात गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, तर काही घरात नवनाथ महाराजांचं पारायण चालू आहे, काही घरात रोज रुद्राभिषेक केला जातो, तर काही घरात सत्यनारायण चालू आहे. प्रत्येक जण आपापल्याला जशी जमेल त्या पद्धतीने सेवा करायची असते. आणि खरं तर श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे आणि या महिन्यात ना घरात कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज होत नाही ना, म्हणून बायका एकदम बिनधास्त सेवा करतात. याच सेवेमध्ये मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ की ताई, या श्रावण महिन्याचं अवचित्त साधून आपल्याला श्री व्यंकटेश स्तोत्रमची 3 रात्रीची सेवा कशी करावी त्या संदर्भातली माहिती सांगणार आहे. बघा, मी तुम्हाला आधीच सांगते, जी काही व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आहे ती 41 दिवस आणि 21 दिवस अशी आहे. पण जे कोणाला इच्छा आहे 3 दिवसाची सेवा करायची त्यांना सुद्धा अनुभव आलेला आहे. माझी जर अडचण एवढी असेल तर मला एवढी मोठी सेवा करावी लागेल. थोडक्यात काय, 41 दिवस. मला सांगा ना, एकदा जर तुम्ही दवाखान्यात गेला, कुठला तरी तुम्हाला थोडंसं आजार आहे किंवा तुम्हाला त्रास आहे, जर तुम्ही एकदा दवाखान्यात गेल्यावर फरक पडेल का नाही? तुम्हाला वारंवार वारंवार जावं लागेल. थोडक्यात काय, 41 दिवसाची ही सेवा आहे, ती करू शकता. नाही तर ना, मनशांतीसाठी मला करायची ही सेवा, काय आहे ही सेवा मला बघायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही 3 रात्रीची सेवा करू शकता. बघा, आणि योगायोग इतका चांगला की रविवारी पुत्रदा एकादशी आले, याचा अवचित्त साधून तुम्ही अगदी शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस करू शकता, किंवा तुम्ही शनिवार, रविवार, सोमवार करू शकता, किंवा तुम्ही रविवार, सोमवार, मंगळवार करू शकता, तुमची इच्छा. थोडक्यात काय की एकादशीच्या दिवशी आपल्याकडनं ते सेवा केली, अगदी आत्ता नाही तर जे काही शुक्ल पक्षात येतील सॉरी, तर तेव्हाही तुम्ही करू शकता, किंबहुना तुम्ही श्रावणात कधीही सेवा करू शकता. बुधवारी सेवेला सुरुवात करावी, बुधवारी नाही शक्य होत तर तुम्ही नक्कीच कुठल्याही दिवशी सेवेला सुरुवात करू शकते. आता सगळ्यात आधी मनातली भीती काढायची. काहीतरी होतं, काहीतरी दिसतं असं अजिबात नाही आहे. तुम्हाला एक सांगते, याच्या मागची छोटीशी कथा. देवीदास विरचितम व्यंकटेश स्तोत्रम जे देवीदासांनी रचलेलं आहे, त्यांच्यावर 18 वर्ष दरिद्री होती. या दरिद्रीतून मार्ग मिळावा म्हणून त्यांनी भगवान विष्णूची सेवा करायला सुरुवात केली. आणि झालं असं की आणि त्यांनी ही रात्री 12ची सेवा सुरू केली. 3 रात्रीची सेवा, याचा अर्थ तुम्हाला रात्री सेवा करायची असते, म्हणून त्यांनी रात्रीची सेवा सुरू करायला सुरुवात केली. जेव्हा ते रात्री सेवा करत होते तेव्हा त्यांची बायको झोपी गेली आणि त्यांच्या बायकोला स्वप्नात असं आलं की त्यांच्या मिस्टरांच्या डोक्यावर नाग आहे, म्हणजे देवीदासांच्या डोक्यावर नाग आहे असं त्यांना स्वप्न पडले. मग त्यांनी तेव्हा त्यांना खडकून जाग आली आणि बघतात काय, समोर सेवा चालू आहे आणि त्यांच्या डोक्यावर नाग होता. आपल्या पतीला वाचवण्यासाठी त्या महिला गेल्या आणि तो नाग साईडला गेला. नागाच्या थंडावामुळे यांना चक्कर आली आणि या बेशुद्ध पडल्या. इथे देवीदासांची सेवा मात्र चालू होती. सेवेतून जेव्हा ते उठले, बघतात काय की बायको बेशुद्ध पडलेली आहे आणि जो नाग होता तो सोन्याचा झाला होता. म्हणजेच काय की भगवान विष्णूंच्या सेवेने 18 वर्ष दरिद्री त्यांची नष्ट झाली. अशी ही उच्च कोटीची सेवा प्रत्येक स्त्रीला या सेवेचा अनुभव आला आहे. आणि प्रत्येक स्त्रीची एक इच्छा असते, एक आनंद असतो, एक स्वप्न असतो. तुम्हाला माहिती का, जेव्हा तुम्ही रात्री व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा, आणि आपण कधीही व्यंकटेश स्तोत्रमचं पठण केलं ना, खूप छान वाटतं. आणि जेव्हा रात्री पठण करतो ना, जो आनंद आहे ना, तो काहीतरी वेगळाच असतो. म्हणजे हे तुम्ही जर पठण करत असाल किंवा तुम्हाला करायची इच्छा ना, एकदा अनुभव घेऊन बघा, मी सांगते म्हणून. आता सेवा का करायची तुम्हाला समजलं, सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते. 3 रात्रीची सेवा कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी, असंख्य अडचणी, शारीरिक, मानसिक, आर्थिक तुमचे कष्ट आहेत, त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. किंबहुना काही अडचणी असेल तुम्हाला, संतान प्राप्ती आहे म्हणून तुम्ही सेवा करू शकता, किंवा तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी, माझ्या मुलाला नोकरी लागेल त्यांना करायला सांगा जर, किंवा तुम्ही त्यांच्यासाठी सेवा केली तरी उत्तम. पहिल्या दिवशी समजा आता मला शनिवार, रविवार, सोमवार अशा 3 दिवस सेवा करायची आहे, तर मी काय करेल, आज रात्री मला सेवा करायची आहे तर नक्कीच मी म्हणजे आजच सकाळी मी केंद्रात, मठात, मंदिरात, दत्त महाराजांच्या मंदिरात, बालाजींच्या मंदिरात, भगवान विष्णूंच्या मंदिरात जाणार, नारळ, खडी, साखर ठेवणार, त्यांना प्रार्थना करणार. या कार्यासाठी मी 3 रात्रीची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करत आहे. माझ्याकडनं निर्विघ्नपणे ही सेवा होऊ दे. रात्रीची सेवा आहे तर रात्रीच केली पाहिजे. जी दिवसा सेवा करतो ती नित्य सेवा असते, लक्षात ठेवा. तर रात्री तुम्हाला ही सेवा करायची आहे. मांडणी करायची का, एवढी सुंदर सेवा घडतीये तर मांडणी केली तर उत्तमच. काही नाही, एक चौरंग घ्यावा, त्याच्यावर बालाजी बाबांचा फोटो असावा. तुम्हाला माहिती आहे भगवान विष्णूंचे जे 8 रूप आहेत त्याच्यातलं बालाजींचं एक रूप आहे आणि साक्षात विठ्ठलाचं एक रूप आहे.
जे तुमच्या घरात असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, फोटो असेल, विठ्ठलाची असेल किंवा बालाजी भगवानची असेल, ती ठेवू शकता. फोटोच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करायची छानपैकी. आता कलशाची स्थापना कशी करायची सगळ्यांना माहिती आहे. ते करून झाल्यावर सेवा होईपर्यंत अखंड दिवा तेवत ठेवायचा. तुपाचा घ्या, तेलाचा घ्या, तुमची इच्छा. जे तुमच्या घरात अवेलेबल आहे तो दिवा तुम्हाला त्याचा तो तयार करायचा, तिथे ठेवायचा आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे. ते करून झाल्यावर सेवेला सुरुवात करावी. लक्षात घ्या, 11:15ला ना तुम्ही सेवेला बसा. आता 12च्या आधी झोपू शकतो का? तर कधी कधी काय होतं ना, आपले पण निगेटिव्हिटी असते की आपल्याला ते सेवा करू देत नाही. आपण म्हणतो झोपू, आणि जर झोपून तुम्हाला सेवा म्हणजे झोपेतून उठल्यावर सेवा करायची असेल तर आंघोळ करावी. आणि शक्यतो अशी पण जर तुम्ही जागी असाल तर तुम्ही आंघोळ करून तुम्हाला सेवेला बसायचं. सेवा करत असताना महिलांनी पंजाबी ड्रेस घाला, डोक्यावर ओढणी, कुंकू, हातात बांगड्या घाला. आणि पुरुष मंडळी करणार असेल तर काळं घालू नका. थोडक्यात दोन्ही करणार असेल तर काळं काही घालू नका. व्यवस्थित कपडे, नाईट ड्रेस, गाऊन वगैरे असं काहीच घालायचं नाही. व्यवस्थित ड्रेस घालायचा, दुपट्टा वगैरे असावा आणि छानपैकी तुम्हाला सेवेला सुरुवात करायची. आता सेवा काय करायची? व्यंकटेश स्तोत्रम 21 वेळा पठण करायचं असतं. संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा, तुमची इच्छा. आता प्राकृतमध्ये म्हटलं तर 108 ओव्यांचं आहे. संस्कृतमध्ये म्हटलं तर 15 ओव्यांचं आहे. संस्कृतमधलं सगळ्यांचं पाठ झालंय मला माहिती आहे. व्यंकटेश्वर वासुदेवा प्रद्युत ममित विक्रमा संकर्षण अनिरुद्धच शेषाद्रीपती रेवच, हे आहे संस्कृतमधलं. तर संस्कृतमधलं कसं पठण करायचं? आता मला 21 वेळा पठण करायचं आहे. 1 ते 20 वेळा मी 8 ओव्यांपर्यंत मी व्यंकटेश स्तोत्रम पठण करेल. 1 ते 20 वेळा मी 8 ओव्यांपर्यंत म्हणजे व्यंकटेश्वर वासुदेवापर्यंत ते 8व्या ओवीपर्यंत मी ते पठण करणार. सर्व दैवैक शरणम, सर्व दैवैक देवतम, समस्त देव कवचम, सर्व देव शिखामणी, हे पठण करायचं. हे झालं. आणि शेवटच्या वेळी फलश्रुती घ्यायची. फलश्रुती एकदाच म्हणायची असते, म्हणून मी तुम्हाला सांगते. प्रत्येक वेळेला फलश्रुती म्हणायची नाही. आता माझी इच्छा आहे, आता मी काय करते तुम्हाला सांगते. प्राकृतमधलं पण छान आहे, म्हणजे की प्राकृतमधलं पण छान आहे, संस्कृतमधलं पण छान आहे, पण प्राकृतमधलं मोठं आहे. मग अशा वेळेस काय करायचं? मी एकदा सुरुवातीला आहे ना प्राकृतमधलं म्हणते आणि मग संस्कृतमधलं मी सगळं सुरू करते. म्हणजेच काय, 1 वेळा प्राकृतमधलं होतं आणि 20 वेळा संस्कृतमधलं होतं. व्यंकटेश स्तोत्रम आपण वाचतच असतो, पण मला ते आवडतं. एकांत चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री. तर एकांत चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल. जो कोणी रात्रीची सेवा करतो ना, त्याला जो आनंद मिळतो आणि त्याला जो अनुभव येतो ना, तो शब्दात सांगू शकत नाही. तुमच्या घरात जेव्हा व्यंकटेश स्तोत्रमची सेवा होते, त्या घरात स्वयं भगवान विष्णू तुमची सेवा ऐकत असतात. एवढं मोठं भाग्य आपल्याला आहे. मग आता मग काही दारं खिडक्या वाजता असं काहीच मनात आणायचं नाही, म्हणजे काहीच होत नाही, सगळं छानच होतं. तुम्ही दारं खिडक्या उघड्या ठेवू शकता का? तर आपल्या सेफ्टीसाठी तुम्ही फ्लॅटमध्ये राहता, सिक्युरिटी टाईट असेल तर तुम्ही सिक्युरिटी डोअर उघडा ठेवा. पण जर तुम्ही काहीच नाही, तिकडे सेफ्टी काहीच नाही, तर बिंदास दारं लावा. घरच्यांना झोपायचं त्यांना झोपू द्या. दारं खिडक्या लावून तुम्ही सेवा करू शकता. असं नाही की दारं खिडक्या उघड्या ठेवूनच तुम्हाला सेवा करायची आहे, असं अजिबात नाही. ही सेवा खूप खूप छान. ही सेवा म्हणजे तुम्हाला सांगते ना की तो आनंद आहे ना रात्रीच्या तुला, कारण आपल्याला माहिती असं म्हणाल की ही जी मी सेवा करते ना, साक्षात भगवान विष्णू माझी सेवा ऐकताय. एवढं मोठं भाग्य आहे की सगळीकडे शांतता आहे, कुठेच आवाज नाही, काही नाही. घरातले पण झोपलेले आहे. म्हणजे हा जो वेळ आहे ना, हा माझ्या परमेश्वरासाठी आहे. तुम्हाला माहिती आहे महाराजांचा सुद्धा, म्हणजे भगवान विष्णूंचा एक अवतार आपले एक महाराज आहे. आपण जी सेवा करतोय ना, ते साक्षात परमेश्वर ऐकतोय. आपण जे काही बोलतो आहे, आपलं दुःख, संकट, त्रास, ते सगळं राहिलं बाजूला, पण ही सेवा करत असताना साक्षात भगवान विष्णू तुमची सेवा ऐकतात. जे जगाचे चालक मालक आहे, ते सगळ्यांचं चांगलं करू शकतात. तर ते तुमचं माझं का चांगलं करणार नाही आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण का होणार नाही? तुम्हाला सांगते, माता लक्ष्मी प्रचंड चंचल आहे. ती खूप चंचल आहे. आपण तिला किती धरलं तरी ती आपल्या हातातून जाईल. पण जिथे तिच्या स्वामीची सेवा केली जाते, साक्षात भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना, त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. ती असतेच त्या घरात. आणि अनुभव घेऊन बघा, व्यंकटेश स्तोत्रमची सेवा रोज एकदा जरी पठण केलं किंवा 3दा जरी पठण केलं ना, खूप आयुष्यात चांगला. तुम्ही करोडपती व्हाल, मालामाल व्हाल, मला असं अजिबात म्हणायचं नाही, पण तुमची आर्थिक परिस्थिती नक्कीच चांगली होईल आणि भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर नक्कीच प्राप्त होईल. ह्या श्रावण महिन्यातलं अवचित्त साधून, अगदी तुम्हाला आत्ता नाही, तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा अवचित्त साधून सेवा करू शकता किंवा तुम्ही आजही मला करायचं, चला आज गुरुवार आहे, आज मला करायचं आहे, आज उद्या परवा तेव्हा 3 दिवस मी सेवा करू शकते. आता
ही सेवा 3 दिवस मांडणी अशीच ठेवायची असते. रात्री मांडणी म्हणजे मी आज सकाळीच मी मांडणी वगैरे करून ठेवणार. भगवान विष्णू किंवा बालाजींची मूर्ती असेल तर मी पुरुष सूक्त म्हणून त्याच्यावर अभिषेक करून ठेवणार. ताई सत्यनारायण आणि व्यंकटेश स्तोत्र एकत्र करू शकते का? नक्कीच करू शकता. एवढंच की जेव्हा सत्यनारायण करणार असेल तर जी काही आपली बाळकृष्णाची मूर्ती आहे ती तुम्ही इकडनं उचलून तिकडे ठेवू शकता. मांडणी उचलायची किंवा मूर्ती उचलायची नाही असं अजिबात नाही आहे. आता मी शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस मी सेवा करणार आहे. आता बघा, शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस माझी सेवा घडणार. चौथ्या दिवशी म्हणजे कधी मंगळवारी, मी मंगळवारी काय करेल, जी मांडणी आहे त्या मांडणीला नैवेद्य दाखवायचा असतो. रोजही सेवा करत असताना फक्त खडी साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालतो. मग चौथ्या दिवशी सकाळी, तिसऱ्या दिवशी नाही, आज माझी सेवा पूर्ण झाली म्हणजे, कारण महिलांना कन्फ्युजन येतं म्हणून वारंवार मला तेच सांगावं लागतं. आता शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस सेवा झाली. मंगळवारी मी काय करणार, शिरा आणि खिचडी असते ना आपली, जी पिवळी खिचडी आपण बनवतो, तर ती पिवळी खिचडी आणि शिऱ्याचा नैवेद्य बालाजी भगवानांना अर्पण करायचा. यथाशक्ती तुम्ही दान धर्म करू शकता. एखाद्या जोडप्याला जेव घालू शकता. आता जोडप्याला जेव घालायचं म्हटलं तुम्ही वरण भात भाजी चपाती करून फक्त तो शिरा आणि जी काही खिचडी आहे त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. सगळ्यांचाच नैवेद्य दाखवा, पण खिचडी आणि शिरा महत्त्वाचा आहे. कोणीतरी जेवायला येणार असेल तर त्यांना अन्नदान करावं. गुरुजींना दक्षिणा देऊ शकता. थोडक्यात काय, आपल्याकडनं दान घडेल आणि ते दान करताना आपण समोरचा गरजू असणं महत्त्वाचं आहे. ज्याच्याकडे चांगलं गडगंज भरलेलं आहे त्यांना दान करण्यात काही अर्थ नाही. एखाद्या गरजूला एखाद्याच्या घरात एका टायमाचं अन्न शिजेल एवढं तुम्ही त्याला दान करू शकता. काय माहिती कुठल्या ना कुठल्या रूपातून बालाजी भगवान तुमचं अन्न ग्रहण करतील आणि ह्या सेवेचे अनुभव येतातच. साक्षात भगवान विष्णू तुमची सेवा ऐकतायत, याच्या पलीकडे अजून काय पाहिजे. महिलांनो, याचं अवचित्त साधून आता मी आधीच सांगते, 3 दिवसाची सेवा असेल ना तर ब्रह्मचर्याचं पालन केलं तर उत्तमच. परान्न खायचं नाही हा नियम आहे आणि बाकी काहीच नाही. आता तुम्ही तुमचं गावाला वगैरे जायचं असेल तर ते जाण्याच्या आधी तुम्ही सेवा करा किंवा जाऊन आल्यावर तुम्ही सेवा करू शकता. शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करा. आताही मला 21 दिवसाची सेवा करायची आहे. आता 21 दिवसाची सेवा केल्यावर शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करा, केलं तर उत्तमच. अगदी नसेल होत तर मग तुमची इच्छा. आणि 21 दिवसाची पण सेवा असेल तर परान्न वर्ज, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. बाकी तुम्ही तुमच्या घरात सगळं खाऊ शकता, म्हणजे नॉनव्हेज सोडून बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता. कांदा लसूण वर्ज वगैरे असं कुठलाच नियम नाही आहे. साधी सोपी सिंपल सेवा आहे. 41 दिवस करू शकता, 21 दिवस करू शकता किंवा 3 दिवस करू शकता, तुमची इच्छा. तर मी 11 दिवस करू शकते का, तुमची इच्छा करू शकता. पण 21 दिवस आणि 41 दिवसाचा जो काही प्रभाव आहे ना, कारण अर्थात एवढा दिवस सेवा करणार आहे तर अनुभव पण तेवढा तगडा असेल तुम्हाला, पण 3 दिवसाच्या सेवेचा पण अनुभव आहेच. थोडक्यात काय, किती आत्मीयतेने आपण सेवा करतो ना, किती प्रामाणिकपणे सेवा करतो ना, ते महत्त्वाचं आहे. मी महिलांना खरंच विनंती करेन की या श्रावणाचा अवचित्त साधून खरंच तुम्ही सेवा करा आणि बघा काय अनुभव येतो. जो सुख आहे ना, जे समाधान आहे ना या सेवेचं, ते कशातच नाही आहे. कोण कोण ही सेवा करणार आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सांगते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.